Hi everyone, welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Welcome to today's session. Dear children, in today's session, we are going to learn about book review. See, always we learn a story or a poem or something information or informative passage, but today's topic is different than all these topics. Now, what is a book review and how to review a book, that we will learn in today's video. So let's begin with a book review. बघा बाळांनो, आजच्या भागामध्ये आपण बुक रिव्ह्यू म्हणजे काय जाणून घेणार आहोत. बुक रिव्ह्यू, पुस्तक परीक्षण, ज्याला आपण मराठीमध्ये पुस्तक परीक्षण असं म्हणतो. बघा, नेहमी व्हिडिओ मधून आपण आपल्या पुस्तकामधले छान छान पॅसेजेस, गोष्टी, पोएम्स हे शिकत आलोय. ओके, पण आजचा जो व्हिडिओ आहे हा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही एकदम मन लावून पहा, ऐका आणि नेहमी सारखं याच्यामधून नवीन काहीतरी तुम्ही शिका. सो अ बुक रिव्ह्यू. आता कोणत्या पुस्तकाचा आपण रिव्ह्यू घेणार आहोत? जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. बघा, कुठल्या पुस्तकाचं आपल्याला परीक्षण इथे वाचायला मिळणार आहे? जॉर्ज सिक्रेट की टू द universe. This is the name of that book which we are going to review, or we are going to read the review of this book. आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या पुस्तकाचा आपल्याला रिव्ह्यू दाखवलेला आहे, आपल्याला करायचं नाहीये, त्यांनी आपल्याला करून दाखवलंय, त्या पुस्तकाचं नाव आहे जॉर्ज सिक्रेट टू द युनिवर्स. So before starting to the book reviews content, first of all we will see what is the book review. Book review म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहूया आणि त्यानंतर जॉर्ज सिक्रेट टू द युनिवर्स या बुकचा आपण रिव्ह्यू बघूया. A book review is a form of literary criticism in which a book is analyzed based on content, style and merit. What is a book review? It is a form of literary criticism in which a book is analyzed, or book analysis is based on कंटेंट, स्टाईल अँड मेरिट. पुस्तकाचा रिव्ह्यू घेणं किंवा परीक्षण म्हणजे काय, तर त्या पुस्तकामध्ये काय दिलंय, कंटेंट काय आहे, लेखकाची स्टाईल काय आहे लिहिण्याची, त्या पुस्तकाची किती व्हॅल्यू आहे म्हणजे कंटेंट वाईज, या सगळ्यावर आपण आपलं मत मांडणं याला बुक रिव्ह्यू असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. To let others know what you have enjoyed and not. Second point is that in your review of a book, you will write whether you have enjoyed reading that book or you have not. And here you have to state the reasons. If you have enjoyed, why? If you have not enjoyed, why? तुम्हाला जर ते पुस्तक वाचायला आवडलं असेल तर का आवडलं, आणि नसेल आवडलं तर का नाही आवडलं, याच्याबद्दल तुम्हाला रिव्ह्यू मध्ये लिहायचं असतं. And the next point is the one way to share a book you have read. बघा, आपल्याला वाचनाची आवड असते आणि आपल्याला एखादं पुस्तक आवडलं तर ते बाकीच्यांनी पण वाचावं अशी आपल्याला इच्छा असते, आणि म्हणून मग या रिव्ह्यू मधून आपण त्या पुस्तकाचे बरे वाईट सगळे गुण आपण सांगत असतो आणि आपण जे वाचलंय ते लोकांबरोबर शेअर करावं अशी आपली इच्छा या रिव्ह्यू मधून पूर्ण होते. सो दीज आर डिफरंट रिझन्स वाय अ बुक is reviewed. Now here are some stages or steps where and how to write a book review. आता book review म्हणजे काय आपण बघितलं, पण ते कसं लिहायचं त्याचे काही स्टेजेस आहेत. So there are 4 stages of writing a book review. We will see them one by one. The first thing is that introducing the book. You have to introduce the book which you are going to review. Secondly, outlining its contents, what is there in that book. Third one is highlighting parts of the book by selecting particular chapters or themes. बघा, पहिलं आपण त्या पुस्तकाची ओळख करून द्यायची. सेकंडली त्या पुस्तकामध्ये काय आहे, कशावर ते पुस्तक आहे त्याची माहिती द्यायची. थर्ड थिंग इज दॅट
त्या पुस्तकातले काही ठराविक चॅप्टर किंवा पुस्तकाची थीम जी असेल ती हायलाइट करायची. सगळंच्या सगळं पुस्तक इथे लिहायचं नाही, कारण मग बाकीचे लोक काय वाचणार. सो यू हॅव टू जस्ट हायलाइट द इम्पॉर्टंट or particular chapters or themes. And the next thing is giving a detailed evaluation your own opinion about that book. So at last you will write your detailed evaluation of that book. If that book is good, why it is. If it is not, why it is. If you have enjoyed the reading book, why have you enjoyed it, and so on. So you will mention the different things from that book. So that is known as the evaluation of that book. So these are the 4 stages of writing a बुक रिव्ह्यू. एखाद्या पुस्तकाचं परीक्षण करताना त्याचे काही पायऱ्या असतात, त्या पायऱ्या आपण फॉलो करून त्याचं परीक्षण करायचं. तर इथे ह्या 4 पायऱ्या मी तुम्हाला दाखवल्या. नेक्स्ट थिंग, देर आर सम पॉइंट्स विच वी will know about reviewing the book. First, who was your favorite character and why from that book? Secondly, which scenes were written particularly well? If there are different scenes, then which scene is your favorite or why it is favorite, that you have to mention in your book review. Third thing is that what was your favorite part of the book and why? पूर्ण पुस्तक तुम्ही वाचल्यानंतर त्या पुस्तकातला एखादा भाग जो असतो तो आपल्याला वाचताना खूप आवडतो, तर तुम्हाला तो का आवडला, कोणता भाग आणि का आवडला हे तिथे तुम्ही लिहायचं बुक रिव्ह्यू मध्ये. नेक्स्ट थिंग इज, डिड द स्टोरी ग्रिप यू अँड यू कांट सीम टू पुट इट डाऊन. एखादं पुस्तक असं असतं बघा, आपण वाचायला घेतलं की ते पूर्ण पुस्तक पूर्ण झाल्याशिवाय वाचून आपल्याला खाली ठेवावंसं वाटत नाही. आपल्याला त्या पुस्तकाबद्दल एवढं वाचावं, पुढे अजून काय अशी उत्सुकता लागलेली असते. तर असं ह्या पुस्तकाबद्दल तुम्हाला वाटलं का, ज्या पुस्तकाबद्दल तुम्ही रिव्ह्यू करणार आहात, तर तो पॉइंट तुम्ही तिथे मेन्शन करायचा. आणि आर द कॅरेक्टर्स रिअलिस्टिक अँड कॅन यू रिलेट इन सम वे. त्या पुस्तकामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात. कोणतंही आपण स्टोरी बुक घ्या बघा, एखादं स्टोरी बुक तुम्ही आता श्यामची आई सगळ्यांनी वाचलेलं स्टोरी बुक आहे म्हणून त्याचं एक्झाम्पल घेते. हु आर द कॅरेक्टर्स? श्याम अँड हिज मदर, राईट. श्याम आणि त्याची आई हे मेन कॅरेक्टर्स आहेत. मग अशी आई आणि मुलाची जोडी आपल्या आजूबाजूला पण आपल्याला बऱ्याचदा आढळते. शिस्तप्रिय आई किंवा तिच्यावर खूप प्रेम असणारा मुलगा, तिचा ऐकणारा मुलगा. तर असे हे रियालिटीमध्ये कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात का? आणि आपल्या आजूबाजूला जर असेल तर पुस्तकातले कॅरेक्टर्स आणि सत्यातले कॅरेक्टर्स किंवा वास्तवातले कॅरेक्टर्स हे आपण एकमेकांना रिलेट करतो का? असे वेगवेगळे पॉइंट जे असतात हे बुक रिव्ह्यू मध्ये त्याचा विचार केला जातो. आता हे तुम्हाला असं वाटेल की स्नेहल टीचरने आपल्याला सुरुवातीला ही एवढी सगळी माहिती का दिली आहे. तर बाळांनो, आपण आता आजच्या भागामध्ये या पुस्तकाचं रिव्ह्यू वाचणार आहोत. पण ह्याचा जो नेक्स्ट पार्ट आहे, जो सिक्वेल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पॉइंटर्स मधले क्वेश्चन आन्सर्स सॉल्व्ह करायचे. आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगते की हा जो भाग तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकला असेल, then it is going to help you in the second part. So whatever I tell you or whatever I'll show you here, look it carefully, learn it carefully. So now we will move to the book review of today's video. Joe's dad is an ardent environmentalist. In fact, both his parents are convinced that modern inventions of science and technology have caused a lot of damage on the earth. They are committed to the cause of saving the planet. They use a bicycle instead of a car. There is a ban on TV and computers in their house. So this is the first paragraph of this book. बघा, आपल्याला ज्या बुकचा रिव्ह्यू वाचायचा आहे त्या बुक मधले काही पॅसेज किंवा उतारे आपल्याला इथे दिलेले आहेत. सो हिअर वी विल ट्राय टू नो द बुक्स कंटेंट फर्स्ट. बघा, हे पुस्तक कशाबद्दल आहे ते आपण ह्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. So George's dad is an ardent environmentalist.
जॉर्ज हे एक कॅरेक्टर आहे, एक छोटासा मुलगा आहे ह्या स्टोरीमध्ये आणि त्याचे वडील आर्डंट एन्व्हायरमेंटलिस्ट, आर्डंट मीन्स व्हेरी एनर्जेटिक, व्हेरी एन्थुझियास्टिक, उत्साही पर्यावरणवादी होते. त्यांना आजूबाजूचा निसर्गाचा पर्यावरणाचा खूप विचार ते करायचे. In fact, both his parents are convinced that modern inventions of science and technology have caused a lot of damage on the earth. त्याचे आई आणि वडील दोघंही एका मताचे होते की आताच हे जे काही विज्ञान तंत्रज्ञानाने जी काही प्रगती केली आहे किंवा शोध लागले आहेत याच्यामुळे पृथ्वीची खूप हानी झालेली आहे. विज्ञानामुळे ज्या ज्या काही गोष्टींचा शोध लागलाय आणि त्याचा वापर लोक करतायत आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचं आपण नुकसान करतोय, या पृथ्वीला त्याच्यापासून धोकाच निर्माण झालेला आहे. They are committed to the cause of saving the planet. That's why they are committed. It was their moral duty to save the planet. Planet means the earth where we are staying. They use a bicycle instead of a car. See how they were helping to the environment, or they were trying to save the earth from all this pollution. What they were doing, they have started from themselves. आता लोकांना सल्ले देण्यापेक्षा पृथ्वीला वाचवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे, स्वतःची आहे हे समजून त्यांनी लोकांना उपदेश न करता त्यांनी काय केलेलं, स्वतःपासूनच याची सुरुवात केलेली होती. कारच्या ऐवजी कुठेही जायचं असेल तर ते सायकलचा वापर करायचे. याची दोन कारणं, एक तर कारमध्ये आपण पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू किंवा नॅचरल गॅस वापरतो, याच्यामुळे पर्यावरणाची हानी होते. आणि सेकंड थिंग, कारमधून जो काही विषारी धूर बाहेर पडतो, ज्याच्यामधून कार्बन मोनॉक्साईड जो बाहेर पडतो आणि ज्याच्यामुळे वातावरणाचं प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण होतं, ऑक्सिजन लेवल कमी होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर कुठे जायचं असेल तर ते गाडीचा वापर न करता सायकलचा वापर करायचा. There is a ban on TV and computers in their house. There was not TV, no computer in their house. TV आणि computer अशा दोन्ही गोष्टी त्यांच्या घरामध्ये नव्हत्या. बघा, आजकालच्या युगातला हा मुलगा आहे. आजकाल आपल्या सगळ्यांच्याच घरात टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर्स हे असतात. कम्प्युटर नसले तरी टीव्ही आणि मोबाईल हे तर खूप कॉमन गोष्ट झाली. But there was a ban on TV and computers in their house. Next, they don't buy things like bread and biscuits. त्यांच्या घरामध्ये ब्रेड आणि बिस्किटला सुद्धा बॅन होतं. They eat only vegetarian and home cooked food. त्यांच्या घरामध्ये फक्त व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी आणि घरी शिजवलेल्या अन्नाचाच वापर केला जायचा किंवा खाल्लं जायचं. They eat only vegetarian and home cooked food. ब्रेड बिस्किट्स का आणायचे नाहीत, कारण ते मैद्यापासून बनवले जातात and that is not good for our health. So they used to eat only vegetarian and home cooked food. ते नॉनव्हेज किंवा जनावरांचं मांस, मासे, अंडी असं काहीही खात नव्हते. They used to eat only vegetarian and home cooked food. They even use candles to light the house. So there were no electricity in their house, was used only candles to light the house to avoid using electricity. They were not using electricity, they were using candles to light their house at night. Poor George. Poor George has to suffer a lot of jeering and ridicule from his friends because of all this. So poor George means बिचारा जॉर्ज. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या घरात असं वातावरण होतं. No television, no computer. His parents were going on bicycle everywhere. They were not eating bread and biscuits. They were not eating non-vegetarian food. They were just using the vegetarian food and home cooked food. And on the top of that, there were no electricity connection in their house. They were just lighting the candles to light their house at night. And because of this, all his friends used to tease him. They used to jeering him. Jeer means to laugh or shout rude comments at somebody or something. And ridicule means the act of making fun of someone or something. इन अ क्रुएल और हार्श वे. म्हणजे त्याचे मित्र त्याला खूप चिडवायचे, काय तुझं घर, काय तुझे आई वडील. सो ही हॅज टू बी
jeering and ridiculing from his friend because of all this situation at his home. त्याचे मित्र त्याची खूप टिंगल करायचे आणि बिचाऱ्याला मान खाली घालावी लागायची. Actually, George doesn't think that either the TV or the computer is a bad thing. जॉर्जला असं अजिबात वाटत नव्हतं की टीव्ही आणि कम्प्युटर ह्या वाईट गोष्टी आहेत. He has tried to tell his parents that it's possible to save the earth using the computers and the internet. But no, in their house there can't be any discussion on that issue. George always likes to know why, but who is to answer his questions? His parents think that he is still too young to understand global issues. So, what was George's problem? Actually, George doesn't think that either the TV or the computer is a bad thing. त्या स्टोरीतला जो जॉर्ज आहे त्याला हे असं वाटत होतं की टीव्ही किंवा कम्प्युटर हे काय बॅड थिंग नाहीये. आणि अनेकदा त्यांनी आपल्या पालकांना याच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला की टीव्हीचा कम्प्युटरचा वापर करून इंटरनेटचा वापर करून आपण ह्या पृथ्वीला वाचवू शकतो. आपण त्याच्यावर सर्च करू शकतो की काय काय प्रॉब्लेम्स आहेत अर्थवर, ते कसे सॉल्व्ह करायचे, जगभरातल्या लोकांना आपण तिथे कनेक्ट करू शकतो. अशा अनेक गोष्टी त्याने आपल्या पॅरेंट्सना सांगायचा प्रयत्न केला. बट नो, इन देअर हाऊस देअर कांट बी एनी डिस्कशन ऑन दॅट इश्यू. त्यांच्या घरात या गोष्टीवर कोणत्याही प्रकारची चर्चा होत नव्हती. जॉर्ज ऑलवेज लाइक्स टू नो वाय. जॉर्जच्या डोक्यात अनेक प्रश्न असायचे, हे असं का, ते तसं का. बट हु इज टू आन्सर हिज क्वेश्चन्स. पण त्याच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासारखं घरात कोणी नव्हतं, कारण त्याच्या पालकांना असं वाटायचं की हे जे काही जागतिक प्रश्न आहेत, पर्यावरणाचा असो किंवा आणखीन पोल्युशनचा असो, प्रदूषणाचा असो, हे सगळं समजण्यासाठी जॉर्ज अजून खूप छोटासा आहे. त्याला अजून हे सगळं कळण्याइतकी अक्कल नाहीये असं त्याच्या पालकांना वाटायचं आणि म्हणून ते दोघंही जॉर्ज बरोबर या गोष्टींवर चर्चा करत नसत. One day, however, George unexpectedly acquires a new friend and next door neighbor Annie. One day, what happened? George unexpectedly acquires a new friend and next door neighbor Annie. On one fine morning, he came to know there are new neighbor and he got a friend in form of Annie. Annie's father, Eric, is a brilliant scientist and ever willing to answer all of George's questions. एकदा त्याला कळलं की अरे आमच्या शेजारी कोणतरी नवीन राहायला आले आहेत, नवीन शेजारी आहेत आणि त्यांची एक छोटीशी मुलगी आहे जॉर्जच्या वयाची. तिचं नाव होतं ॲनी आणि ॲनीचे वडील, त्यांचं नाव होतं एरिक. ही वॉज अ ब्रिलियंट सायंटिस्ट. एक खूप मोठे हुशार शास्त्रज्ञ होते आणि जॉर्जच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला त्यांना खूप आवडत असे. म्हणजे जॉर्जला आता छानसे उत्तम असे शेजारी लागले होते. Eric has built a super intelligent computer named Cosmos. Cosmos has incredible powers. It can literally open window 98 on the universe and take you to any planet, star, comet, and even to a black hole. And of course, Cosmos can also bring you back from there. However, Cosmos depends entirely on the information that is fed into it by people like Eric, who do the research and thinking that can make Cosmos work. So, who was Eric? Eric was a brilliant scientist and he has built a super intelligent computer named Cosmos. You can see in the picture, दॅट इज सुपर कॉम्प्युटर. आपण जे कॉम्प्युटर बघतो त्याच्यापेक्षा वेगळ्या आकाराने खूप मोठा असणारा आणि खूप जास्त क्षमतेने काम करणारा जो कॉम्प्युटर असतो त्याला सुपर कॉम्प्युटर असं म्हटलं जातं. तर असा हा सुपर कॉम्प्युटर तिच्या वडिलांनी म्हणजे एरिकनी बनवलेला आणि त्याचं नाव होतं कॉस्मॉस.
कॉस्मॉस हॅज इनक्रेडिबल पॉवर्स. त्याच्याकडे खूप जास्त काम करण्याची क्षमता होती, शक्ती होती. इट कॅन लिटरली ओपन विंडोज 98 ऑन द युनिवर्स and take you to any planet, star, comet and even a black hole. त्यांनी असा कॉम्प्युटर बनवलेला की तो अशी विंडोज 98 ओपन करायचा आणि तुम्हाला युनिवर्स मध्ये कुठल्याही ग्रहावर, ताऱ्यांवर, धूमकेतूवर आणि इवन ब्लॅक होल मध्ये सुद्धा नेण्याची त्याच्यामध्ये क्षमता होती. आणि जसा तो तुम्हाला तिकडे घेऊन जायचा तसा तो तुम्हाला परत सुद्धा आणायचा. However, cosmos depends entirely on the information that is fed into it by people like Eric, who do the research and thinking that can make cosmos work. Of course, पण त्याला ह्या सगळ्या सूचना हे सगळं त्याला फीड करावं लागायचं. जसं आपण तुम्ही मोबाईलवर आता व्हिडिओ बघता, मग तुम्ही सिलेक्ट करता आपल्याला कुठल्या स्टँडर्डचा, कुठल्या सब्जेक्टचा व्हिडिओ बघायचा आहे. तुम्ही त्याला क्लिक करता किंवा तुम्हाला मेसेज करायचा आहे मोबाईलवर, तुम्ही टाईप करता, तुम्ही सेंडचा ऑप्शन करता, ज्याला पाठवायचं त्याला सेंड करता. म्हणजे हे कमांड्स तुम्ही तिकडे देत असता. तसंच आपण कम्प्युटरवर काम करतो. आणि हा जो कॉस्मॉस सुपर कम्प्युटर बनवला होता Ericni, that was Annie's father. He was a brilliant scientist and he has made that supercomputer Cosmos, but he has to feed the information and it was fed by Eric. ते जे कमांड्स असायचे की कोणाला घेऊन जायचं कॉस्मॉस युनिवर्स मध्ये परत आणायचं, हे सगळं त्याला फीड करावं लागायचं. आणि एरिक सारखे जे ब्रिलियंट सायंटिस्ट होते ते ह्याच्यावर रिसर्च करत होते, शोध घेत होते, आणखीन त्याच्यावर विचार करून कॉस्मॉसचं काम आणखीन कसं उत्तम प्रकारे करता येईल ह्या सगळ्यावर ते एरिक म्हणजे ॲनीचे वडील जे होते ते ह्याच्यावर काम करत होते. युनिवर्स मध्ये म्हणजे कुठे? स्पेस मध्ये. तुम्हाला अंतराळात नेण्याची क्षमता त्या कॉम्प्युटर मध्ये होती जो त्यांनी बनवलेला. Science can be used for a good cause and a group of good scientists like Eric have vowed to use it for people's welfare. Unfortunately, there is one odd, angry scientist who wants to use science for his own selfish motives. He is planning to steal Cosmos and all of Eric's research so that he can establish his own rule on another planet. It so happens that only George can do something to overcome the wicked plans of the nasty scientist. So there is a story, one more story in this story. बघा या गोष्टीमध्ये आणखीन एका सायंटिस्टची गोष्ट आहे. तर हे जे एरिक होते त्यांनी तो सुपर कॉम्प्युटर एक छान चांगल्या गोष्टीसाठी तयार केलेला की स्पेसमध्ये जाऊन युनिवर्समध्ये जाऊन आपण तिथल्या स्टार्सची, प्लॅनेटची, कॉमेट, जे काही डार्क होल, बिग ब्लॅक होल आहे सगळ्याची माहिती आपण घेऊ शकतो. But all scientists are not like Eric, who has worked to use it for people's welfare. एरिक सारखे जे सायंटिस्ट होते त्यांनी आपल्या ज्ञानाचा, बुद्धीचा उपयोग, विज्ञानाचा उपयोग, टेक्नॉलॉजीचा उपयोग लोकांच्या चांगल्यासाठी करायचं ठरवलं. पण unfortunately there is one old angry scientist who wants to use science for his own selfish motives. पण दुर्दैवाने एक आणखीन एक म्हातारा असा चिडका, रागिष्ट, अतिशय शीघ्रकोपी असा एक शास्त्रज्ञ जिकडे होता त्याला या विज्ञानाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थी हेतूंसाठी करायचा होता. He is planning to steal Cosmos and all of Eric's research so that he can establish his own rule on another planet. See what wicked he was. He wanted to steal Cosmos, the super computer which was built by Eric, and all of Eric's research so that he can establish his own rule on another planet. Ericचं जे काही नॉलेज होतं किंवा त्यांनी जो काही कम्प्युटर जो त्यांनी बनवलेला होता तो चोरून याला त्यांचं नॉलेज सगळं आपल्या नावावर घेऊन त्यांना दुसऱ्या प्लॅनेटवर, दुसऱ्या पृथ्वीसारख्या एखाद्या दुसऱ्या ग्रहावर आपलं राज्य त्याला तिकडे करायचं होतं. It so happens that only George can do something to overcome the wicked plan of the nasty scientist.
आता जॉर्ज सारखा एखादा मुलगा असं काहीतरी करू शकणार होता की जो या दुष्ट शास्त्रज्ञाचे सगळे जे प्लॅन्स होते ते सगळे प्लॅन धुळीला मिळवू शकत होता. If you want to know what adventure he undertakes and what strategies he has to use to stop the power hungry scientist, you have to read the novel George Secret Key to the Universe. आता याच्या पुढे जॉर्जनी काय केलं, त्याने त्या विकेड सायंटिस्टचे सगळे प्लॅन्स जे होते ते कसे धुळीला मिळवले, त्याच्यासाठी त्याला काय काय करावं लागलं, याच्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हे पूर्ण पुस्तक वाचायला पाहिजे. अँड विच बुक यू विल रीड? जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. आणि ह्या नावाचं जे पुस्तक आहे ते पुस्तक तुम्हाला सांगू शकेल की जॉर्जनी त्या सायंटिस्टचे जे प्लॅन्स होते ते कसे धुळीला मिळवले किंवा त्याने एरिकला कशी मदत केली, ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते पुस्तक वाचावं लागेल. See, till yet you can see that this is the form of book review. Here we have introduced with the book George Secret Key to the Universe. Here they have just told us some part of this story and they have increased our interest in the book. आपल्याला बघा आता वाटतं की अरे पुढे काय झालं असेल, जॉर्जनी काय केलं असेल, आणि जसं आपल्याला उत्सुकता आपली वाढते then we are tend to read the book आणि मग आपण ते पूर्ण पुस्तक वाचण्याबद्दल आपल्याला खूप उत्सुकता निर्माण होते. मग आपण ते पुस्तक मिळवतो लायब्ररी मधून किंवा आणखीन कुठून आणि मग आपण ते पुस्तक वाचतो. सो इट क्रिएट इंटरेस्ट फॉर द रीडर्स टू रीड दिस बुक. So this is what the main objective or main aim of the reviewing book. एखाद्या पुस्तकाचं परीक्षण करायचं म्हणजे काय, तर वाचकांना त्या पुस्तकाबद्दल कशी उत्सुकता वाढेल, ते का ते पुस्तक वाचावं त्यांना वाटेल, असं जेव्हा तुमचा रिव्ह्यू सांगतो. आता बघा आपण इथपर्यंत स्टोरी वाचली पण पुढे काय झालं असेल ही उत्सुकता आपल्या मनात आहे आणि म्हणून मला माहिती आहे की तुम्ही हे पुस्तक मिळवणार आणि वाचणार. अँड यू विल फाइंड आउट व्हॉट strategies George undertook to save his cosmos, Eric's cosmos, from that wicked scientist. So please do read the novel George's Secret Key to the Universe. So you can see here the book. बघा त्या पुस्तकाचं तुम्हाला मी इथे एक फ्रंट पेज दाखवते बघा. जॉर्ज Secret Key to the Universe. This is the book by Lucy and Stephen Hawking. The author of this wonderful adventure is Lucy Hawking. कोणी लिहिलंय हे पुस्तक? The writer or author of this wonderful adventure is Lucy Hawking. You can see here her picture. The story of the novel is imaginary, but it also includes plenty of charts, photographs, boxes that give you hard facts about our solar system. आता हे जे पुस्तक आहे ल्युसी हॉकिंग यांनी लिहिले आहे बघा, तिकडे तुम्हाला त्यांचा मी फोटो दाखवलाय. आणि हे पुस्तक जे आहे हे काल्पनिक आहे, सत्यकथा नाहीये, इमॅजिनरी आहे. पण या पुस्तकामध्ये खूप वेगवेगळे चार्ट्स आहेत, फोटोग्राफ्स आहेत की ज्याच्यातून आपल्याला आपल्या सूर्यमालेबद्दल माहिती मिळते. That gives you hard facts about our solar system, galaxies, space, and the whole universe. This information has been presented in a very simple, easy to understand manner by none other than Stephen Hawking, who is said to be one of the greatest scientists of our times. His achievements are all the more astounding as he is a victim of many physical ailments. He has to use a wheelchair to move about and uses a computerized voice system in order to speak. The story of Stephen Hawking's triumph over his physical disabilities is itself an inspiring adventure. बघा आता हे जे बुक आहे हे कोणी लिहिलंय? ल्युसी हॉकिंग यांनी लिहिलंय. पण हे जरी काल्पनिक असलं पुस्तक तरी या पुस्तकामध्ये जे चार्ट्स आहेत, जे ड्रॉइंग आहेत, जे स्केचेस आहेत, त्याच्यावरून आपल्याला संपूर्ण सूर्यमाला
आकाशगंगा, ज्या या अंतराळामध्ये काय काय आहे याची खूप सुंदर माहिती मिळते. आता तसं बघायला गेलं, दिस इज व्हेरी डिफिकल्ट अँड कॉम्प्लेक्स टॉपिक, खूप क्लिष्ट आहे हा. बट स्टीफन हॉकिंग, अ ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ अवर टाइम्स, हॅड मेड इट इझी फॉर अस. त्यांनी ते इतकं सोपं करून आपल्यासाठी मांडलेलं आहे. आणि ह्या ज्या ल्युसी हॉकिंग आहेत, या स्टीफन हॉकिंग यांच्या कन्या आहेत. शी इज द डॉटर ऑफ स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंग हे आताच्या आपल्या युगातले होऊन गेलेले एक अतिशय मोठे शास्त्रज्ञ आहेत, ज्यांच्याबद्दल तुम्ही इयत्ता 10वी मध्ये शिकणार आहात. आता हे स्टीफन हॉकिंग जसे अतिशय ब्रिलियंट होते, खूप म्हणजे प्रचंड त्यांची बुद्धिमत्ता होती, पण याच्यापेक्षा वेगळे पण असं की ते लहान असल्यापासून त्यांना एका असाध्य अशा आजाराने ग्रासलेलं होतं. त्यांचा शरीराचा कुठलाच भाग काम करत नव्हता. संपूर्ण आयुष्य त्यांनी 20व्या वर्षानंतरच व्हीलचेअरवर काढलेलं होतं. फक्त त्यांचा मेंदू किंवा बुद्धिमत्ता ही अतिशय उत्तम प्रकारे काम करत होती. आणि त्यांनी त्या सुपर कम्प्युटरला आपल्याला जोडून घेतलेले ते तुम्हाला मी दाखवलंय बघा त्यांच्या फोटोमध्ये. आणि त्यांना बोलता पण यायचं नाही, पण त्यांना जे काही बोलायचंय, त्यांचे जे काही विचार होते ते त्यांच्या मनात आले की त्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर ते ऑटोमॅटिक उमटले जायचे. आणि त्यांचे असिस्टंट किंवा त्यांचे जे सहाय्यक होते, त्यांचे जे फॅमिली मेंबर्स होते, त्यांना कळायचं की ह्यांना काय सांगायचं. आणि अशा पद्धतीने युनिव्हर्सची, गॅलेक्सीची जी काही माहिती आहे, द नॉलेज अबाउट दिस universe has put in a very simple word for the children by Stephen Hawking, and Lucy Hawking has created that knowledge in the book about the George key secret to the universe. Okay, so this story of Stephen Hawking's triumph over his physical disability is itself an inspiring adventure. त्यांनी इतक्या सगळ्या शारीरिक व्याधी असूनही आपल्या आयुष्यामध्ये इतकं मोठं काम करून ठेवलंय, जे बिग बँग, ज्याच्याबद्दल तुम्ही वरच्या वर्गांमध्ये शिकणार आहात, ती थिअरी सुद्धा त्यांनी मांडलेली होती. आणि तुम्हा मुलांसाठी हे सगळं ज्ञान त्यांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये मांडलेलं आहे. So here I'll show you. The book includes very attractive and expressive sketches drawn by Gary Parsons. बघा या पुस्तकातले काही अट्रॅक्टिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह स्केचेस तुम्हाला दिसतात. स्केच केलंय, ड्रॉइंग केलेलं आहे. हु हॅज डन दॅट? गॅरी पार्सन्स. गॅरी पार्सन्स नावाचे जे चित्रकार आहेत, त्यांच्या कुंचल्यातून अशी सुंदर स्केचेस काढलेली आपल्याला ह्या पुस्तकात दिसत आहेत. आणि त्याच्यामधून आपल्याला ह्या पुस्तकामध्ये जो काही कंटेंट आहे, जे काही स्टोरी सांगितली आहे जॉर्जची, ती कळायला मदत होते. तुम्ही, माझी तर इच्छा आहे की तुम्ही हे पुस्तक मिळवा आणि जरूर वाचा. And it is true that excessive use of science and technology can give rise to certain problems, but turning away from technology is not the solution. That is why the Hawkings have given an important message in this book: more research, more studies, and a commitment to use them not for selfish gains but for the welfare of the entire living world. बघा, at the end of that book, this great scientist or the author or the writers of the book has given us a very good message. They have said that it is true that excessive use of science and technology can give rise to certain problems. त्यांनाही मान्य आहे की विज्ञान किंवा तंत्रज्ञानाचा अति वापर केला तर आपण काही समस्या आपल्यासाठी निर्माण करू शकतो. बट टर्निंग अवे फ्रॉम टेक्नॉलॉजी इज नॉट अ सोल्युशन. म्हणून आपण विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा उपयोग करायचाच नाही का? इलेक्ट्रिसिटीचं बिल खूप वाढतं, म्हणून आपण आपल्या घरात असणारी वॉशिंग मशीन किंवा मिक्सर किंवा मोबाईल फोन्स, then we are using the computers or laptops, or we are using the internet, हे सगळं बंद करून पुन्हा आपण स्टोन एज मध्ये जाणं, हे कितपत शहाणपणाचं आहे? हा काय याच्यावर उपाय नाहीये. That is why the Hawkings have given an important message in the book. आणि म्हणून ह्या शास्त्रज्ञांनी, हॉकिंग्सनी आपल्याला एक छानसा संदेश दिला या पुस्तकातून. कोणता संदेश दिलाय? More research, more studies, and a commitment to use them not for selfish gains but for the welfare of the entire living world.
त्यांनी सांगितलं जास्तीत जास्त संशोधन करा, जास्तीत जास्त अभ्यास करा, नवीन नवीन गोष्टी शोधून काढा, पण या सगळ्याचा उपयोग स्वतःच्या स्वार्थी फायद्यासाठी करू नका, तर या संपूर्ण पृथ्वीवर जे काही जीवित जग आहे, जीव आहे, यांच्या भल्यासाठी याचा उपयोग करा. बघा, अनेक गोष्टी विज्ञानाच्या शोधातून आपल्याला नवीन नवीन आणखीन मेडिकल ज्या फील्डमध्ये औषध किंवा नवीन नवीन वेगवेगळ्या असाध्य रोगांवर काही उपाय निघतात. आता कॅन्सर सारखा जो रोग आहे याच्यावर विज्ञानामुळेच औषधं किंवा टेक्नॉलॉजीमुळे त्याच्या केमोथेरपी सारखी थेरपी दिली जाते, किंवा विज्ञानामुळे आपलं आयुष्य किती सुकर झालंय बघा. विज्ञानामुळे अनेक गोष्टींचा शोध लागलेला आहे, अगदी सायकल पासून रेल्वे किंवा विमानापर्यंत असो. की तुम्हाला माहितीये की पूर्वीच्या काळी बैलगाडीतून लोक जायचे, त्यामुळे खूप वेळ लागायचा, एनर्जी लागायची, पण आता विमानाचा शोध लागल्यामुळे काही तासातच आपण पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकतो. आपल्या घरात जे काही गॅजेट्स असतात, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, जसं की आपण मिक्सर, वॉशिंग मशीन ह्याचा विचार केला, किंवा आता डिशवॉशर निघालेले, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपले कष्ट खूप कमी झाले आहेत आणि तो जो वेळ उरतो, वेळ पण आपल्याला कमी लागतो आणि त्या उरलेल्या वेळात आपण आणखीन क्रिएटिव्ह काम करू शकतो. असंच आपण शेतीच्या बाबतीत बोलू शकतो की विज्ञान तंत्रज्ञानामुळे चांगल्या बियाणांचा शोध लावता येतो, किंवा फर्टिलायझर्स, कीटकनाशक अशाचा शोध लावून शेतीचं उत्पादन वाढवता येतं. पूर्वीच्या काळी बैलांना झुंपून मोटेनी शेतीला पाणी घातलं जायचं, परंतु nowadays there are water pumps which can run on the electricity, which can pull water and we can irrigate our fields. आपल्या शेतांना आपण पाणी पुरवठा, सिंचन करू शकतो. अशा अनेक गोष्टींबद्दल तुम्ही विचार करा की विज्ञान आपल्यासाठी शापैकी वरदान आहे. विज्ञानाचा जर योग्य प्रकारे उपयोग केला तर ते आपल्यासाठी वरदानच आहे. आणि म्हणून जगातल्या मोठ्या शास्त्रज्ञांचं हे म्हणणं आहे की खूप अभ्यास करा, शोध लावा आणि त्याचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी करा. So my dear children, here we will stop now. This was the book review of the book George Secret Key to the Universe. So please get this book and read this, and the next part of this video will be of pointers. So please watch it, and after this part you rewatch it and you understand what the book tells you and enjoy this book reading. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.